मनोज जरांगे पाटील यांनी आज घेतलेल्या निर्णायक बैठकीमध्ये एक मत झालं। मनोज जरांगे यांनी जे मार्गदर्शन केलं त्यामध्ये आता लोकसभेचा उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवाराला एकाच उमेदवाराला निवडण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। अर्थात हा निर्णय समाजानं घ्यायचा आहे। जरांगे पाटील हाच निर्णय का? कारण मधल्या काळामध्ये असं पण ठरलं होतं की बहुसंख्य पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल करायचे। नाही, त्याचा नाही उपयोग होणार। उगाच समाजाचा लॉस होईल। 1000-10,000 फॉर्म भरायचे, मतं विखरून जाते, शक्ती दिसायची नाही, काही नाही। आणि जे आपल्यावर अन्याय करायला लागलेत, जे आपल्याला संपवायला निघालेत, जे आपली जिरवायला निघालेत, तर आपली जिरून जाईल। म्हणजे आपण असं विखरून फॉर्म भरणार, सगळे तेच येणार पुन्हा। मराठा समाजाला त्यासाठीच सांगितलं की आज आपण निर्णय नाही घेतला, 30 तारखेच्या आत तुम्ही आजपासून गावागावात तुमच्या बैठका घ्या मराठा समाजाच्या, त्यांना घरात जाऊन आमंत्रण द्या या म्हणून, आणि सगळ्यांचे मतं जाणून घ्या। कोणचे मतं? EVP माझाच्या माध्यमातून मराठा समाजाला पुन्हा सांगतो, एक उमेदवार जिल्ह्याच्या वतीनं द्यायचा आहे, तो सगळ्या जाती धर्माचे असणार आहेत, नुसते मराठ्यांचेच नाही, सगळ्या जाती धर्माचे असणार आहेत। द्यायचा आहे का? आणि निवडणुकी आपण ती लढायची का? हे दोन प्रश्नावर त्यांचं मत घ्या। आणि 30 तारखेला मला एक जणांनी येऊन जरी सांगितलं कागदावरती, बघूयात काय करायचं ते। कारण मी राजकारण करणार नाही, मी जाहीर सांगितलेलं आहे, मला निवडणुकीत उभा बी राहायचं नाही, माझा राजकारण मार्ग पण नाही। समाजाने विचारले तुम्ही आम्हाला मायबाप मानताय तर मग मार्गदर्शन तर करा। मग माझं कर्तव्य आहे मार्गदर्शन करणं, शिक्षकही मार्गदर्शन करतो, एखादी भरती असली तरी प्रशिक्षण दिलं जातं, मग आपण मार्गदर्शन करणं काय वावगं नाही आहे। मी राजकारणाला शिवणार नाही कधीच, हे मी माझ्या मतावर ठाम आहे। कुठल्या जिल्ह्यातून कुठला उमेदवार निवडणार हे अंतिम स्वरूप 30 तारखेला देणार आहोत आपण। नाही, 30ला तर ते आलेलंच 2 दिवस जातील बघायलाच, ते पुरं राज्यातून डाटा येणार आहे, प्रत्येक गावातून। मग त्याच्यावरती आपल्याला बघायला लागणार आहे नाही हा, हे 2 प्रकार त्यांना वरच लिहायचे सांगितले, सगळं वाचत बसण्यापेक्षाही की काय मत आहे गावाचं, निवडणूक लढवायची की नाही, उमेदवार एकच द्यायचं की नाही द्यायचा, त्यानंतर डिक्लेअर होईल ते। जरांगे पाटील, एक काय असं आहे की गेल्या काही दिवसापासून अर्थात तुमचं आंदोलन सरकारविरोधीच होतं, म्हणजे त्या एक भूमिकेला वाव होता की कुठेतरी सरकार अंमलबजावणी करत नाही म्हणून एक आक्रोश निर्माण झालेला होता। तुमचा हा जो मार्ग आहे अपक्षाचा, तो कुठेतरी ते मतदान त्या ठिकाणी एकत्रित होईल, याचा इनडायरेक्टली फायदा पुन्हा भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना होईल, असा एक तर्क आहे। कसं काय ते नाही माहिती, काय होईल हे माहिती नाही। परंतु जर सत्ताधाऱ्यांना पाळायचं ठरलं तर आम्ही महाविकास आघाडीचं डाग लागून समाजाला माझ्या महाविकास आघाडीकडून उभं राहिलं तर हे सुरू होईल। म्हणजे ते राजकारण पडायचं नाही म्हणल्यावर त्यांच्यात जायचंच कशाला? आपण कोणाचेच नाहीत ना, तर मग घटनेला अधिकार दिलेला, तुम्ही अपक्ष राहू शकता। मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माचे अपक्ष द्यायचे, सगळ्यावर अन्याय झालेला आहे। मराठ्यावर झाला, दलित बांधवावर झाला, मुस्लिम बांधवावर झालेला आहे, धनगर बांधवावर झालेला आहे, 12 बलुतेदारांवरती झालेला आहे। यांनाच निवडून द्यायचं आणि हेच आपल्याला देणार नाहीत, मग जनतेनेच ते देणार व्हायला काय हरकत आहे? तुमच्यातलाच जाऊ द्या ना, देणार हो द्या, तुम्हाला पाहिजे ते मिळेल। पण मधल्या काळामध्ये जसं बीडमध्ये तुम्ही सत्ताधाऱ्यांनी विरोधाला पाडा असंच एक प्रकारे तुम्ही भाषणामध्ये आवाहन केलेलं होतं की या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला त्रास दिलेला, सगळ्याच पक्षाचे म्हणलं होतं, सगळ्याच पक्षांचे, हे ठेवूच नका, यांना मोठं केलंय। हे जर आपल्याला असं करणार असले, आपण अपेक्षा करतो हे देतील म्हणून त्यांना निवडून देतोय, 75 वर्ष झाले देतच नाहीत, त्याच्यापेक्षा तुम्हीच जा ना, ज्या ज्या जातींवरती अन्याय झालाय तेच देणार आहे हो की, म्हणजे आपण द्यायचं, पाय त्यांच्यात पडायचं, केशीचं त्यांच्याच अंगावर घ्यायचा, मार त्यांचाच खायचा, हे कोणत्या देवांनी शिकेलं हे धंदा? त्याच्यापेक्षा तुम्हीच देणार आहे वा, आणत नको डोक्याला। ज्या पद्धतीने आता आपण अपक्षाबद्दल निवडीबद्दल बोलत आहोत, मात्र मराठा समाजासाठी ज्यांचं एक योगदान होतं, जे स्वर्गीय विनायकराव मेटे असतील, त्यांच्या पत्नी देखील उभा राहत आहेत बीडमधून, समजा त्यांना जर तिकीट मिळत असेल, किंवा तिकडे शाहू महाराज असतील, मग अशा उमेदवारांना आपण पाठिंबा देणार का म्हणून? आमचं आणखीन काही ठरलेलं नाही। 30 तारखेला तिकडून सगळे माहिती येणार आहे। राजकारण माझा मार्गच नाही, समाज निर्णय घेणारा मालक ते, आताही समाजानंच घेतलेला। मी फक्त सांगितलंय तुम्ही ते करू नका बाबा, त्याने असं होईल, समाजाची हार नाही झाली पाहिजे। तुम्ही म्हणलात तुम्ही बैठक घेऊन सुचवा म्हणून फक्त सुचवलं मी, पर्याय 2-3 दिले होते आपण त्यांना, त्यांनी एक चॉईस केला त्यातला समाजानं, आणि ते समाजाचा निर्णय। अर्थात मग मी जो आता प्रश्न केला तो 30 तारखेला होऊ शकतो का, काही त्याच्यावर काही निर्णय तुम्ही घेऊ शकतात का? ते समाजाचा निर्णय काय असेल ते समाज निर्णय, समाजाबरोबर बैठक होईल ना का नाही? आता ते आणखीन कशातच काही नाही आमच्या राजकारणाचं, आणखीन आमच्या गावागावातले रिपोर्टच यायचे राहिलेत, मी तर राजकारणात पडणारच नाही। त्यामुळे आता ते निर्णयच तिकडून आले नाही, तर आत्ताच हो म्हणायचं नाही म्हणायचं हे मला अधिकार कोणी दिला? कोणीच नाही।
जरांगे पाटील, जेव्हा हा जिल्हावाईज अपक्ष आपण उमेदवार निवडू, त्याचा इनडायरेक्टली फायदा कधी जर तुमचा ज्यांच्या विरोधात आक्रोश आहे त्यांना होत असेल तर ह्याचं डिसिजन कसं होऊ शकतं? नाही, हे 30 तारखेला सांगा मी तुम्हाला. मी पुन्हा सांगतो त्यांना की तुम्ही हलक्यात घेतलं होती 2 पाठीमागं, तीच चूक तुम्हाला भोवली. तुम्ही जर ह्या कॅबिनेट आचारसंहिता लागायच्या अगोदर सगळे स्वैरात दिलं असतं तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणाचं देणं घेणंच नाही. आमच्या लेकरासाठी आमची लढाई. तुम्ही आम्हाला संपवायला निघाले असले तर समाजाचा नाविलाज आहे. त्यामुळे तुम्ही राजकारणात बी हलक्यात घेऊ नका. जरांगे पाटील, तुमची आणि प्रकाश आंबेडकरांची भूमिका कुठेतरी सारखी वाटायला लागलेली आहे. अर्थात तेही प्रस्थापितांच्या विरोधात लढतात असं सांगतात. तर ह्या बाबतीत तुमचं एकमत होऊ शकत नाही का? म्हणजे तुम्ही जे अपक्ष निवडणं असेल तिथंही त्यांची कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बनत नाही आहे, पण या ठिकाणी तुमचं एकमत होऊ शकत नाही का? नाही, आपल्याला त्यातलं नाही जास्त समजणार, पण हे तितकंच करेल. 30 तारखेला सगळं ठरलं. काहीही होऊ शकतं. त्याचं काय आज काय सांगतात? काही होऊ शकतं. जर समजा प्रकाश आंबेडकरांनी काही प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवला तर? आता 30 तारखेला समाजाचा जो निर्णय येईल गावागावात, आम्ही त्यासाठी डिसिजन नाही घेतलं. जरी आम्ही इथं 1,00,000-2 लाख जमलो होतो तरी आम्ही निर्णय नाही घेतला. आम्ही आणखीन गावखेड्यातल्या समाजाला विचारायचं सांगितलं, विश्वासात घेतलंय. त्यांना मायबापाचं सन्मानाचं स्थान आम्ही दिलेलं आहे. ते 30 तारखेपर्यंत सांगतील 2 प्रश्नावरती निवडणूक लढवायची की नाही आणि 1 उमेदवार द्यायचा की नाही, त्यावर डिसिजन होईल. त्यानंतर आणखीन पत्ते पलटणार आहेत. बरोबर. म्हणजे ह्या उमेदवाराला जर वंचितनं पाठिंबा देऊ केला तर? आम्ही इतके दुःखी येतं समाजात, जनतेत, इतक्या जमाती आणि जाती की ते पुढं बघा काय काय होतं. मग हेच मला फक्त क्लिअरिफिकेशन हवं होतं. क्लिअर तर करायचं नाही ना आता. करायचं नाही. लय अवघड असतंय ती. हो ना. शक्य म्हणजे हे म्हणते ती. बरं. हे सगळं तुम्हाला राजकारण उघड करायचं नाही सगळं? ते करतात का? आम्हाला कसं खोट्या हाणून ठेवल्यात. हा, आरक्षण धनगर बांधव मागत द्यायनात, 12 बलुतेदार म्हणते वेगळा प्रवर्ग करा त्यांचा करीनात, मुस्लिम बांधवाला द्यायनात. आम्ही काय ठेके घेतले होय एवढ्याला मोठ्याला जाती असून? मराठ्यांना द्यायनात, यांना निवडून आणत, दलित बांधवांना काय जे मागण्या आहेत त्यांच्या त्या पूर्ण करीनात. आम्ही काय ठेके घेतले होय? एवढे जरी एक आले ना त्याला मतदान मोजदार सुद्धा कटाळा येईन त्यांचं. नको म्हणते मोजायचे झालं. तुम्ही राजकारण कळत नाही म्हणतात. मी म्हणलो ना मग आता तुमच्या लक्षात नाही आलं. त्यांनी मला हलक्यात घेतलं होतं आंदोलनात. पुन्हा ती चूक करू नका. राजकारणात बी मला हलक्यात घेऊ नका. अर्थात मला राजकारणात नाही जायचं. अर्थात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की मला राजकारण कळतं, मात्र मला राजकारणात जरी जायचं नसलं तरी मला हलक्यात घेऊ नका, अशा प्रकारचा एक इशारा देखील दिला आहे. अर्थात काही पत्ते त्यांनी आत्ताच ओपन देखील केलेले नाही आहेत. कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, आंतरवली सराटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.